कोकाटेंनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये नाशिकच्या न्यायालयाविरोधात याचिका केली होती आणि त्यात दोन मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या होत्या। पहिली मागणी होती की 2 वर्षाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी म्हणजे त्यांची आमदारकी वाचेल। दुसरी मागणी होती की त्यांना तात्काळ अटक करू नये। या प्रकरणामध्ये न्यायालयात काय घडलं ते जरा आता तपशीलवार आपण पाहणार आहोत। न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी पहिला प्रश्न विचारला की कोकाटे पोलिसांना शरण आलेले नाहीयेत, त्यांची तब्येत कशी आहे। या संदर्भामध्ये सरकारी वकिलाच्याकडून तपशीलही देण्यात आला आणि कोकाटेंच्या वकिलांनीही याचं उत्तर न्यायमूर्तींना दिलं। माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी करण्यात आली आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असता या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी काही नवे मुद्दे उपस्थित केले। त्यानुसार कोकाटेंनी घरासाठीचा अर्ज करत असताना 12 महिन्यापूर्वीच्या उत्पन्नाचा उल्लेख केल्याचं कोकाटेंचे वकील म्हणाले। माणिक आणि विजय कोकाटेंनी एकच शिधापत्रिका घेऊन 2 घरं लाटली असा दावा त्यावेळेला सरकारी वकिलांनी केला। याच्या जोडीला पिस्तुलाची परवानगी घेताना मात्र आपल्याकडे 25 एकर जमिनीचा उल्लेख केला असं सरकारी वकिलांनी सांगितलं। राजकीय ताकदीचा वापर करून नियम मोडला असंही सरकारी वकील म्हणाले। हे सगळं सांगण्यामागचा उद्देश कोकाटेंनी उत्पन्नाच्या पद्धतीत काय घोळ केला ते सांगायचं होतं। न्यायमूर्ती याबाबत थोडेसे क्रुद्ध झालेले दिसले। ते म्हणतात तुमचा निष्काळजीपणा वारंवार दिसून आलाय, शेतीचा उल्लेख तुमच्या प्रतिज्ञापत्रात का दिसला नाही असं न्यायमूर्तींनी विचारलं। त्यानुसार उत्तर देत असताना वकिलांच्याकडून सांगितलं गेलं, कोकाटेंचे वकील म्हणाले की जी शेत जमीन आहे ती कोकाटेंची नाही, कोकाटे बंधूंची नाही तर ती त्यांच्या वडिलांची जमीन आहे। यानंतर न्यायमूर्तींनी विचारलं की कोकाटेंनी राजीनामा दिलेला आहे का। ही विचारणा झाली असता त्याला उत्तर कोकाटेंच्या वकिलांकडून देण्यात आलं। होय, मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय अशी माहिती कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयाला दिली। यानंतर न्यायालयानं आजच्या सुनावणीच्या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिला, तो म्हणजे कोकाटे यांच्या तब्येतीच्यामुळे जामीन मंजूर करत आहोत असं न्यायमूर्ती म्हणाले। याच्या जोडीला कोकाटे यांना 1 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन देतोय हेही न्यायमूर्तींनी नमूद केलं। मात्र सगळ्यात महत्त्वाचं वाक्य होतं की कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेच्या बाबत स्थगिती आदेश देणार नाही। माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा झालेली असताना अजून सदस्यत्व रद्द झालं नाही। त्यांनी जनतेच्या दबावामुळे त्यांच्याकडे राजीनामा मोठ्या मुश्किलीनं काल दिला, काही घेतला नाही त्यांचा राजीनामा, त्यांनी दिला। आणि हे सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकाचा गैरव्यवहार करणार अशा लोकांना संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे।